करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 15वा आत्मदशक. समास पहिला चातुर्य लक्षण नाम. श्रीराम समर्थ. अस्ति मांसांची शरीरे त्यात राही जे जीवेश्वरे. नाना विकारी विकारे प्रवीण होई जे. जय सद्गुरु. जय जय रघुवीर समर्थ. कार्याला सुरुवात झालेली आहे. कार्याला सुरुवात होताच प्रत्यक्ष आपण स्मरण ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म. कारण कार्याला हजर आहे. कारण प्रत्यक्ष कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. दरवेळी आपण जे कार्य करायचो त्या कार्याला सुद्धा बघा प्रत्यक्षात हजर सद्गुरु साक्षातच आहे ना. त्याच्याशिवाय कुठलंही काम पूर्ण होऊच शकत नाही. म्हणून आपण जे मत ऐकत होतो लोकांचं, ऐकता ऐकता आपलं पूर्ण वाटोळं झालं. कोणाला दोष देणं बरोबर नाहीये, परंतु आपण समजून जायला पाहिजे की कुठे आपला देह चुकलेला आहे. का मताप्रमाणे आपण वागत गेलेलो आहोत, का लोकांच्या बोलण्याकडे आपण लक्ष देत गेलेलो आहोत. समर्थ म्हणाले जे मत आहे ना ते प्रत्यक्षपणे लोकांचं न ऐकता खुद्द भगवंताचं आपण ऐकलं गेलं पाहिजे. यातच खरं शाश्वती आहे. बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले मत हे जाणून घ्यायचं आहे, आचरणात आणायचं आहे, तेव्हाच आपली सुटका आहे. ज्याप्रमाणे आपला देह प्रत्यक्षात पाहायला गेलं तर लोकांच्या मतांकडे वळालेला आहे. कलियुग आहे. या कलियुगात प्रत्यक्षपणे आपलं आयुष्य आपण जीवन जगत असताना फार बघा कष्ट करावे लागत असतात. मग त्याचप्रमाणे आपलं मन संपूर्णपणे चंचल झालेलं आहे. काय करावं सुचत नाहीये. परंतु जर विचार करायला जर आपण गेलो ना तर प्रत्यक्षात हा देह अडकलेला आहे. कारण आपल्याला जे बोध आपल्याला प्राप्त होत आहे त्या बोधातून आपली सुटका झाली पाहिजे. त्या बोधातून उत्तम प्रकारे आपला देह त्या आचरणात आला पाहिजे. आपण फक्त ऐकतो आणि ऐकल्यानंतर आपण इकडून तिकडून सोडून देतो. परंतु समर्थ म्हणाले आपण असं का करावं. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे असं होता कामा नये. आपण जे बोध आपण जे प्रत्यक्षपणे श्रवण करत आहोत ना ते शेवटपर्यंत आपल्या बघा सोबत असणार आहे, कायम असणार आहे. याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. कारण या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडावा ही परमेश्वराची इच्छा आहे. त्याला काहीच बघा प्रत्यक्षपणे आपल्याकडून काही मागणी नसते. आपलीच फक्त मागणी असते. देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला हे कमी पडलं. परंतु त्याला फक्त एकच मागणी असते की हा जो नरदेह या पृथ्वी त्याला जन्म घेऊन आलेला आहे ना तो परमेश्वराच्या चरणीच असला पाहिजे. म्हणून 2 वेळा जय दाखवला ना. एक आत्मा आणि एक परब्रह्म. प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो मी देवाचा आणि देव माझा. कारण रघुवीर समर्थ ही संकल्पना म्हणजेच काय तर प्रत्यक्ष जर पाहायला गेलो कार्य करविता तो आहे. दशक 15वा पण धरावा सांगितलं. पण धरावा
आत्मदशक. एकूण 20 दशक आहेत. 20 दशक दासबोध, श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होत. मग त्यातला हा दशक 15वा आहे, आत्मदशक. आणि समास पहिला, चातुर्य लक्षण. कशा प्रकारे चातुर्य आपल्याला वापरायचं आहे. समर्थानं उत्तमाचा निरूपण, उत्तमाचा बोध आणि उत्तमाचे श्रवण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे काहीचा हो परमार्थ, मागे केले तितुके व्यर्थ, श्रवण विन होय. समर्थ म्हणाले, कार्याला सुरुवात झालेली, कार्याला सुरुवात हो. आपण प्रत्यक्षपणे कशामध्ये अडकलो? मन चंचल झालेलं आहे. मनाला काय करायचं आहे? बघा, परमेश्वराच्या चरणी ठेवायचं आहे. साधं काम नाही आहे. करायचं स्मरण श्रीराम समर्थ. अस्ति माशांची शरीरे, त्यात राही जे जीवेश्वरे, नाना विकारी विकारे प्रवीण होईजे. समर्थ म्हणाले, अस्ति माशांची शरीरे, सर्व शरीर अस्थिमान समयच असतात ना. हाडं आणि मांसाचा देह आहे आणि त्यात जीवरूपाने ईश्वर राहतो. प्रत्येक आपण जलचर पाहिले, उभयचर पाहिले, बघा, खेचर पाहिले, वनचर पाहिले, सर्व प्रकारे जीवसृष्टी, त्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येकामध्ये ईश्वरच आहे ना. त्याचं कार्य तो बरोबर काय करत आहे? सांभाळत आहे, पार पाडत आहे. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर जो हा आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे, त्याच प्रकारे नाना शरीरात बघा प्रत्यक्षपणे विकार उत्पन्न होत असतात. त्या विकारानुसार बदलण्यात तो प्रवीण असतो. विषय विकार कमी नाही आहेत, बरोबर की नाही? त्यातून आपल्याला बदलायचं आहे. घनवट पोचट स्वभावे, विवरो न जाणी जे जीवे, व्हावे न व्हावे आघवे जीव जाणे. घनवट काय आणि पोचट काय? समर्थ म्हणाले, हे जीव अगदी सहजपणे विवरून जाणतात. त्यापैकी काय व्हावं आणि काय होऊ नये हे सर्व त्याला बरोबर कळतं, बरोबर की नाही? म्हणजे जर आपण विचार केला, आपण एखादं कार्य करायला सुरुवात केली आणि ते कार्य करत असताना आपण बरोबर काय चुकीचं काय हे आपल्याला बरोबर कळतं ना. परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, आपण देवाला दोष देतो. परंतु देवाला दोष देणं बरोबर आहे का चुकीचं आहे? पहावे आपणासी आपण. एकी माग मागो घेणे, एका न मागताच देणे, प्रचितीची सुलक्षणे ओळखावी. समर्थाने उत्तमाचा बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. लोक देवळामध्ये, मंदिरामध्ये कशासाठी येतात? त्यांच्या आयुष्यात काहीतरी कमी पडलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी कमीपणा आहे, ते भरून काढण्यासाठी झालेले आहेत ना. मागणार काय आहेत? परमार्थिक मागणार आहेत का? नाही आहे. सर्व गोष्टी प्रपंचाच्या, संसाराच्या. मग एकी मागमागू घेणे. मग जी व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे मागते, बघा, मागून मिळवणं आणि न मागताच मिळणं किती आनंद आहे. आपण देवाला हे सांगितलं पण नव्हतं, आपण बघा प्रत्यक्षपणे निवेदन पण ठेवलं नव्हतं, माझी मागणी सुद्धा नव्हती, तरीसुद्धा मला देवाने काय दिलेलं आहे? जे माझ्या आयुष्यामध्ये बघा एक न मागताच देणे, जे मी विचार पण केला नव्हता ते मला प्राप्त झालेलं आहे. आणि प्रचितीने सुलक्षणे ओळखावी. मग प्रचिती विन निरूपणी बैसोचीच नाही. आपल्याला पावती मिळालेली आहे ना, निश्चयाची पावती मिळालेली आहे. मग आपण काय विचार करू? बरोबर की नाही? एखाद्या आपण दुकानात गेलो, दुकानातून आपण वस्तू घेतल्यानंतर आपल्याला काय मिळते? बिल मिळते की ना, पावती मिळते ना. मग तसंच आहे, आपण कार्याला हजर आहोत, देवाचं प्रत्यक्षपणे श्रवण निरूपण चालू आहे आणि आपल्याला उत्तम प्रकारे पोच पावती मिळालेली आहे.
जीव जीवांत घालावा, आत्मा आत्म्यांत मिसळावा, राह राहो शोध घ्यावा परांतराचा. मनुष्य देहाने बघा जीवाला जीव दिला पाहिजे. म्हणजे काय? जीव देणं म्हणजे काय? प्रत्यक्षपणे आपण एकमेकांवर प्रेम करणं, आत्म्यात आत्मा मिसळावा आणि एकरूप होऊन प्रत्येकाशी वागलं पाहिजे. आपला देह कोणाशी एकरूप होतो? विचार करा. आपण पाहावे आपणच. आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात आपण पाहायला जाऊ नका, डोकावू नका. दुसऱ्यांच्या अंतःकरणात काय चाललंय याचा विचार करण्यापेक्षा आपल्या अंतःकरणात बघा प्रत्यक्षपणे आपण काय करत आहोत हे पाहिलं पाहिजे. जीव जीवांत घालावा आणि आत्मा आत्म्यात विसळावा, राह राहो शोध घ्यावा परांतराचा. जानवे हेवडकारे झाले, ढिलेपण हेवड आले, नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे. जानवं ढिलं असलं ते एकात एक गुंत, पण ते जर नीटनेटकेपणाने घातले तर ते शोभून दिसतं. आता बघा एखादा दोरा असेल, जानव्याचा भाग आहे परंतु एखादा दोरा असेल, रील असते बघा किंवा सुताचा बंडळ असतो, तो जर व्यवस्थितपणे जर आपण काढण्याचा प्रयत्न केला तर गुंतणार नाही. परंतु आपण बघा संपूर्णपणे तो दोरा अस्ताव्यस्त करतो आणि परत तो काय करायला जातो, तो रील असताना त्या रीलाला गुंडाळायला जातो, परंतु त्याप्रमाणे तो होतच नाही. मग आपण काय विचार करतो, अरे सर्व पसारा झालेला आहे, सर्व गुंतागुंत झालेली आहे, आता मग यातून सोडवणार कोण? म्हणून जानवे हेवडकारे झाले, ढिलेपणे हेवड आले, नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे. तैसेची हे मनास मन, विवेक जावे मिळून, ढिलेपणे अनुमान होत आहे. आता त्याचप्रमाणे मनुष्य देहाने विवेकाने आपलं मन दुसऱ्यांच्या मनाशी मिळवून घ्यावं म्हणजे चांगलं आहे. आपलं मन एकमेकांशी जुळत नाही. समोरची व्यक्ती कोण आहे, कशा प्रकारे बोलत आहे, त्यांच्याशी बोलत असताना आपला संवाद त्यांच्या मनाला पटतो की नाही हे पाहणं गरजेचं आहे. आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी आपण बोलत असतो, आपलं काम झालं की आपण निघून जातो, अशी आपली अवस्था आहे. समर्थ म्हणाले असं होता कामा नये. बरोबर की नाही? दुसऱ्यांचं मन प्रत्यक्षपणे जुळवून घ्यायचं साधं काम नाही आहे. बरोबर की नाही? आपण काय विचार करतो, अरे फक्त माझ्या आयुष्यात मला सर्व काही मिळालं म्हणजे उत्तमच आहे. विवेकसहित काम करणं नाही. अनुमाने अनुमान वाढतो, भिडेने कार्यभाग नासतो, या कारणे प्रत्यय येतो आधी पहावा. कल्पनेने कल्पना वाढत जाते ना. आता आपल्या कमी कल्पना येतात, प्रत्यक्ष जर पाहायला गेलो कल्पनेने कल्पना वाढते. आपला देह हा चंचल मनाचा आहे, चंचल वृत्तीचा आहे. आपण दिवसाढवळ्या सुद्धा स्वप्न पाहत असतो आणि रात्री सुद्धा आपल्याला स्वप्न पडत असतात, परंतु आपला देह त्या कल्पनेमध्ये, त्या भ्रमामध्ये. आपण जे स्वप्न पाहतो ती स्वप्न साकार करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो, परंतु आपल्याला त्या स्वप्नापर्यंत जाता येत नाही. फक्त मनामध्ये कल्पना असते, कसं करायचं, काय करायचं, उद्या कसे पैसे येतील, कोणाला द्यायचं, कोणाला सांगायचं, असा विचार फक्त आपल्या मनात असतो. परंतु आपण कष्ट करायलाच मागत नाही ना. आता कष्टेविना फळ नाही, केल्याविना होत नाही, एवढी साधं सुद्धा समर्थन उत्तमाचा भाग दिलेला आहे, तरीसुद्धा आपण कष्ट करायला मागत नाही. मग कल्पनेने कल्पना वाढत जाते, मग रात्रीची झोप लागत नाही. कारण पैसा नाही. उद्याचं कसं करायचं, उद्या जर पैसा नसेल तर आपली पोरं बाळं बायको कशी सांभाळायची, गोळ्या औषधं आहेत, मग घर कसं चालवायचं, मग कार्यभाग साधत नाही. म्हणून अनुभव घ्यायचा आहे. समर्थ म्हणाले अनुभवा ये प्रत्यक्ष आता. दुसऱ्यांचं जीवीचं कळेना,
परांतर ते जाणवेना, वश्य होती लोक नाना कोण्या प्रकारे. समर्थ म्हणाले, दुसऱ्यांच्या मनात काय आहे ते कळत नसेल तर, त्याचं अंतःकरण जाणता येत नसेल तर, मग अनेक लोक वश कसे होते. आता विचार करा, आपण काय विचार करतो? दुसऱ्यांच्या जीवात बघा, दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय, दुसऱ्यांची जीवीचं कळेना. म्हणजे दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय ते आपल्याला कळत नाही. आपण आपल्या बघा समोरून असं बोलत असतो तेव्हा कळतं, परंतु त्याच्या मनात नेमकं काय चालू आहे. तो आपल्याशी बोलतोय, परंतु त्याच्या मनात काय चाललंय ते आपल्याला ठाऊक नाही आहे. मग आता ते कसं जाणायचं? आपण परीक्षा घेणारे आहोत, परंतु जरा कोणी आपली परीक्षा घेतली तर आपल्याला क्रोध येतं, राग येतं, मत्सर येतं ना. मग वश्य होती लोक नाना कोण्या प्रकारे. मग कशा प्रकारे होतील ते आपल्याला सांगता येणार नाही. आकल सांडून परती, लोक वश्यकरण करती, अपूर्ण पाने हळू पडती ठाई ठाई. समर्थ म्हणाले, बघा ज्याप्रमाणे आपण विचार करतो, अक्कल न वापरता लोक प्रयोग करत असतात, मग ते वेळोवेळी निष्फळ झाल्याने थंडावतात. आता एखादं आपण काम करायला सुरुवात केली, पुन्हा पुन्हा समर्थांनी का भाग दिलेला आहे, पण जिथे आपल्याला डोकं वापरायचं तिथे आपण डोकं वापरत नाही. बुद्धीचा वापर करायचा आहे ना, परंतु जिथे आपल्याला बुद्धी वापरायची, मन उत्तम प्रकारे आपल्याला तत्परतेने राहता आलं पाहिजे, या उद्देशाने कार्य करायचं आहे, पण तिथे आपण कष्ट करत नाही, मेहनत करत नाही. तिथे आपण जर आपण कार्याला सुरुवात केली तर ते होणारच नाही ना, बरोबर ना. मग लोक आपल्याला बोलणार, अरे या देहाला अक्कल नाही आहे. अक्कल आहे, आपल्याला सुद्धा डोकं दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे, परंतु वापरायचं कुठे हेच जर माहीत नसेल तर, मग अपूर्ण पाणी हळू पडती ठाई ठाई. जगदीश आहे जगदांतरी, चेटके करावे कोणावरी, जो कोणी विवेक विवरी तोची श्रेष्ठ. समर्थ म्हणाले. आता आपण मंदिर पाहतो, मध्ये जेव्हा जात असतो, देवळामध्ये जात असतो, देवाला परमेश्वर पाहायला मिळत असतो. त्याची मूर्ती असते, फोटो असते, आपल्याला पाहायला मिळत असते. जगदीश आहे जगदांते, परंतु आपल्या हृदयामध्ये जो वास्तव्याला आहे तो आपल्याला पाहता येईल का हो? नाही येणार ना. जर आपण विचार केला तर प्रत्यक्षात बघा, चेटके करावे कोणावे, जगातील प्राणीमात्रांच्या अंतर्यामी असताना चेटके कोणावरती करावी, या प्रकारे जो विचार करून जाणून घेतो तो श्रेष्ठ. आता सांगायची गरजच नाही ना, बरोबर की नाही. श्रेष्ठ कार्य करीतो श्रेष्ठ, कृत्रिम करीतो कनिष्ठ, कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले. आता 84 लक्ष योनी आहेत. समर्थाने उत्तमाचा हा समाज आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. चातुर्य कसं वापरायचं आहे, शिकवण कोणाला आहे? फक्त मनुष्य देहाला आहे. सर्व प्राण्यांमध्ये 84 लक्ष योनींमध्ये फक्त मनुष्य देहाला शिकवण आहे, परंतु कसं वागतो हे पाहायला पाहिजे ना. श्रेष्ठ कार्य करीतो श्रेष्ठ. आता जर चांगलं काम केलं, उत्तमाचा बघा प्रत्यक्षपणे कार्याला सुरुवात केली तर नक्कीच उत्तमाचं फळ त्याला प्राप्त होणार आहे. आणि कृत्रिम करीतो कनिष्ठ, कनिष्ठ असतो तो सामान्य कार्य करत असतो. आपल्या कर्मानुसार माणूस श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरत असतो. आता कर्मानुसार प्राणी नष्ट. आपण जसं वागू आपली पुण्याई तशी वाढत जाणार आहे. चांगलं वागल्या तर बघा चांगल्या प्रकारे आपल्याला पुण्याई शिल्लक आपली वाढणार आहे. आणि वाईट प्रकारे आपण बघा व्यसनामध्ये अडकलो, वाईट विषय विकारांमध्ये अडकलो, आपण आपली पुण्याई घालून बसलो तर शेवटी शिल्लक कमी राहणार आहे, बरोबर की नाही.
राजे जाती राजपंथे, चोर जाती चोरपंथे, वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे. समर्थ म्हणाले लोक राजमार्गाने जातील ना, आणि चोर असतात ते चोर वाटेने जाते. समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल नका, काहीशी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. हा भाग समर्थांनी आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. मग थोडासा स्वार्थ साधण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील ते कळणार नाही ना, कारण कर्माप्रमाणे आपल्याला मनुष्य देह पाहायला मिळत असतात की या देहाकडे एवढं काही असताना मग हा इथे का आला. बघा, प्रत्यक्षपणे करोडोची संपत्ती असताना लाख रुपये बघा प्रत्यक्षपणे त्याच्या खिशामध्ये असतात, तरीसुद्धा हा व्यक्ती प्रत्यक्षपणे चोरी का करतो. हा भाग या देहाचा चालू आहे. असे प्रश्न मनाला पडलेले असतात. मग आपण विचार करणार, अरे आपला स्वार्थीपणा आपल्याला शेवटी काय केलं, स्वार्थीपणा आला ना. मग लोक कोणत्या थराला जातील कळणार नाही. मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्यवाना, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. समर्थ म्हणाले मूर्ख माणसाला वाटतं की मी फार शहाणा आहे, पण वास्तविक पाहता तो वेडा किंवा दैन्यवाना असतो. आणि जो चतुर असतो तो अनेक प्रकारे चातुर्याच्या खुणा समजतो. आता चतुर माणसं आणि मूर्ख माणसं कशी ओळखायची. ज्या प्रकारे जी व्यक्ती फक्त बोलून दाखवणारी असते कार्याला कमी पडते, ते समजायचं की आपला रस्ता चुकलेला आहे. चतुरप्रमाणे बघा, प्रत्यक्षात चातुर्याच्या खुणा समजून आपण एखादं कार्य केलं, परंतु आपल्याला वाटतं की नाही आपल्याला ते काम करायचं आहे, आणि करत असताना जर आपल्याला कोणी मदत केली नाही, फक्त लोक बोलायला भाग पाडत असतील, लोक बोलणारी असतील की असं नाही, असं या पद्धतीने केलं पाहिजे, असं नाही, असं या पद्धतीने केलं पाहिजे, मग समजून जायचं आपण जे काम करत आहोत ते उत्तम रीतीने करत आहोत. वेळ लागला तरी चालेल, परंतु तो मार्ग आपण सोडायचा नाही. लोकांच्या बोलण्यावर जर थांबला तो लोक स्वार्थी होऊन प्रत्यक्षपणे स्वार्थीपणाने त्यांचं कार्य पूर्ण करून घेतील आणि आपण शेवटी तसाच राहू. म्हणून जो जगदांतरे मिळाला तो जगदंतारची झाला, आरतरी परतरी तयाला काय उणे. आता काय उरलं हो. प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, जो जगाच्या अंतःकरणाशी एकरूप होतो तो सर्वांचा अंतरात्माच होतो ना. त्याला इहलोकात आणि परलोकात काय कमी पडणार आहे. जगाच्या अंतःकरणाशी एकरूप. आपण साध्या घरामध्ये 5 माणसं त्यांच्याशी कधी एकरूप होत नाही. आपण आपल्या बघा परमेश्वराशी कधी एकरूप होत नाही, तर सर्व जगाचा कधी आपण बघा विचार जर केला तर कधी जगाशी एकरूप होणं शक्यच नाही ना. परंतु समर्थाने उत्तमाचा परत भाग दाखवला, इहलोकात आणि परलोकात. विचार जर केला, बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिविना माणूस काचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. आता प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे ना. हाडा मासाचा जरी देह असला तरी मन दिलेलं आहे. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय प्राप्त करून दिलेली आहेत, तरीसुद्धा बुद्धी ही भगवंतच देत असतो. परंतु ज्या माणसाला बुद्धी नसते असा निर्बुद्ध माणूस हा शेवटी बघा कच्चाच असतो. त्यामुळे तो आयतं मिळालेलं राज्य सोडून भीक मागे. म्हणजे काय, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. मनुष्यदेह प्राप्त झाला असता स्वरूप ज्ञान प्राप्त करून घेत नाही व शेवटी अज्ञानाने काय होतो, दुःखी होतो. आपल्याला बुद्धी दिलेली, पुन्हा एकदा भाग समर्थाने दिलेला आहे, परंतु बुद्धीचा वापर आपण केव्हा करत नसतो आणि केव्हा करत असतो. आपल्याला जेव्हा भूक लागते आणि आपल्या समोर बघा काहीही नाही, किती वेळा आपण किचनमध्ये फेऱ्या मारतो, कारण भूक लागलेली आहे.
काही मिळालं तरी चालेल, बिंदासपणे आपण खातो. कारण का पोटाला शेवटी बघा आराम मिळण्यासाठी. परंतु पोट भरलेलं आहे आणि समोर गुलाबजाम आहे, रसगुल्ले आहेत, श्रीखंडपुरी आहे, इच्छाच नाही ना, कारण का पोट भरलेलं आहे. मग बुद्धी कधी वापरायची? जेव्हा प्रत्यक्षपणे बघा एखादा परीक्षा असेल, परीक्षेच्या वेळी बघा आपल्याला प्रश्नोत्तरं लिहायचे, आपण अभ्यास केलेला आहे, त्यावेळी बुद्धीचा वापर आपण केला पाहिजे. मन शांत ठेवून, मन एकाग्र करून सर्व प्रकारे आपण बघा त्या प्रश्नांची उत्तरं आपण सोडवता आली पाहिजे. जे जेथे निर्माण झाले ते ते असं मानले, अभिमान देऊन गोविले ठाई ठाई. ज्या ज्या गोष्टी जेथे निर्माण होतात तेथील लोकांना त्याच आवडतात, मान्य होतात, त्यांना त्यांचा अभिमान वाटतो, पण अभिमानामुळे ते ठाई ठाई गुंतत राहतात. आता ज्या ज्या गोष्टी जेथे निर्माण झालेल्या आहेत त्यांना तेच आवडतात ना. जे जिथे निर्माण झालं ते ते असं मानले, परंतु अभिमान नसावा. समर्थ म्हणाले कितीही आपल्याला काही मिळालं ना तरी सुद्धा अभिमान नसावा. अवघेयचं म्हणते आम्ही थोर, अवघेयची म्हणते आम्ही सुंदर, अवघेयची म्हणते आम्ही चतुर भूमंडळी. आता प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, या जगात सर्वच लोक असं म्हणतात की आम्ही थोर आहोत, आम्ही सुंदर आहोत आणि आम्ही चतुर आहोत. म्हणणारे भरपूर आहेत, परंतु आपण समजून जायला हवं की जगात सर्वच लोक उत्तमाचे आहेत, परंतु कर्मानुसार. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे आम्ही थोर आहोत, हे सर्वजण परमेश्वराचेच अंश आहेत ना, परंतु आम्हीच सुंदर आहोत, त्यानेच संपूर्णपणे बघा ही शरीर रचना प्राप्त करून दिलेली आहे. परंतु आपण काय विचार करतो? बघा एखाद्या मनुष्याला आपण कमी लेखत असतो, फक्त आम्हीच चतुर आहोत, आम्हीच उत्तमाचे आहोत असं आपण दाखवत असतो, परंतु असं होता कामा नये. ऐसा विचार आणि तामाना कोणीच लहान बघा प्रत्यक्षपणे म्हणविना, जाणते आणि ती अनुमाना सकळ काही. आता विचार जर केला, आपल्याला अभिमानामुळे लोक ज्याप्रमाणे असा विचार करून कोणी स्वतःला लहान म्हणून घेत नाही, आम्ही मोठेच आहोत. बघा एखादा कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमाच्या वेळी आपण सुद्धा सहभागी होतो. आपल्याला जर कोणी सांगितलं काम तर आपण काय बोलतो? अरे मी लहान नाही आहे, मी मोठा आहे, आपण बोलतो की नाही? परंतु ते आपुलकीने बघा प्रत्यक्षपणे सांगत असतात की आपल्याला हे करायचं आहे, परंतु आपण काय करत असतो? अरे मी नाही करणार, मी मोठा आहे, आपण असं फक्त करत असतो. परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलं, स्वतःला आपण लहान म्हणून घेत नाही, पण जाणते लोक असं ते कल्पनेने सर्व काही जाणत असतात. विचार केला पाहिजे. परंतु आपण अभिमान धरून आणि आपण आपल्या स्वार्थीपणा पाहून एवढंच फक्त पाहत असतो. आपुल्याला स्वाभिमाने लोक चालिले अनुमाने, परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे. आपल्याला अभिमानामुळे लोक कल्पना करीत असतात, पण विवेकाने सर्व हे नीट जाणून घेतलं पाहिजे. मग बोलणारी लोक आहेतच ना, कल्पना करीतच राहतील, परंतु आपण हे सर्व जाणून घेतलं पाहिजे, कशामध्ये तथ्य आहे, काय बरोबर आहे. सत्याचा जो ज्याप्रमाणे बघा लटिक्याचा स्वाभिमान घेणे, सत्य अवघेची सोडणे,
मूर्खपणाची लक्षणे तेही ऐसे. आता मूर्खपणाची लक्षणे सुद्धा प्राप्त करून दिलेली आहे. मग सत्य अवघेच सोडणे, सत्याचा सर्वस्वी त्याग करायला आणि प्रत्यक्ष खोट्याचा अभिमान धरायला आपल्याला भाग पाडायला लावत असतात. आपण सत्याचा मार्ग बघा अवलंबलेला आहे, तरी सुद्धा आपल्याकडून असत्य वदवून घेणारे आहेत. मग असं होता कामा नये. बरोबर की नाही? खोट्याचा अभिमान धरायचा आणि सत्याचा सर्वस्वी त्याग करायचा, हे कसलं जीवन आहे? समर्थ म्हणाले, सत्याचा जो स्वाभिमान तो जाणावा निराभिमान, न्याय अन्याय समान कदापि नव्हे. जो सत्याचा अभिमान धरतो तो निराभिमानी असतो. न्याय आणि अन्याय कदापि एक नाहीयेत. न्याय म्हणजे तो शाश्वत, अन्याय म्हणजे तो अशाश्वत. बाष्कळ आणि नेमस्स एक कैसा. न्याय म्हणजे शाश्वत आणि अन्याय म्हणजे अशाश्वत. बघा, प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर विचार जर केला, न्याय म्हणजे शाश्वत. आता शाश्वत आणि नाशिवंताचा भाग दिलेला आहे. आपण पाहतो एखादी गोष्ट आपण विकत घेतली, ती चिरंतन काळ टिकत राहील का? नाही आहे ना. त्या वस्तूची एक्सपायरी असते. बरोबर. पुन्हा जर पाहायला गेलं, ती वस्तू कालांतराने नाश पावते. परंतु आपण जे विचार करणारे आहोत, श्रवण करणारे आहेत, ते कधी न संपणारे आहेत. त्याचा आपण विचार सुद्धा करत नाही, कारण प्रत्यक्षात ते शाश्वतीच आहे. त्यातून आपल्याला बघा कसं जगायचं, कशा प्रकारे आयुष्य आपल्याला प्रत्यक्षपणे जीवनामध्ये बदल करायचा आहे, हे पाहायला मिळणार आहे. एक उघड भाग्य भोगीती, एक तस्कर पळवून जाती. एकांची प्रगट महंती, एकांची कानकोंडी. समर्थ म्हणाले, एखादा प्रगटपणे भाग्य भोगत असतो, तर दुसरा एखादा चोरी करून पळून जातो. एकाचा मोठेपणा प्रगट असतो, तो एकाचा मिंदेपणा असतो. समर्थ म्हणाले, एखादा प्रगटपणे भाग्य भोगतो. दोन व्यक्ती असतात. समर्थाने उत्तमाचा भाग दाखवला. आता एकाच्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा असतो, त्याच्याकडे गाड्या असतात, बंगल्या असतात, बघा सर्व काही प्रॉपर्टी खरेदी केलेली असते. परंतु दुसरा जो जीवन जगत असतो, तो एखाद्या झोपडीमध्ये राहतो, परंतु त्याला शेवटी काहीच नसतं त्याच्या हातामध्ये. तो फक्त एवढंच विचार करतो, देवाने सर्व त्यालाच दिलेलं आहे, माझ्याकडे देव लक्ष देत नाही, परमेश्वर लक्ष देत नाही. मग एक उघड भाग्य भोगीती आणि एक तस्कर पळवून जाते. मग शेवटी कर्माने काय होतं, मनुष्य देह वाईट होत असतो. मग एकाची प्रगट म्हणते, एकाची कानकोंडी. आचार विचार विन, जे जे करणे तो तोसीन. धूर्त आणि विचक्षण तेची शोधावे. आता काय शोधलं पाहिजे? उत्तम आचार आणि विचाराशिवाय जे जे काही करायचं आहे तो उगीच क्षीण आहे. म्हणून चतुर आणि विद्वान माणसांचा शोध घ्यावा. आपण कोणत्या लोकांसोबत राहणं गरजेचं आहे हे स्वतःहून आपण पाहिलं पाहिजे. आपण काय करत असतो? आचार नाही, विचार नाही. आपल्या डोक्यामध्ये फक्त एकच असतं की बाबा आपण उत्तमाची आहोत, आपली मुलं बाळं उत्तमाची असली पाहिजे. आपण उत्तमाच्या संगतीला आहोत, आपली मुलं बाळं उत्तम संगतीला असणं गरजेचं आहे. हेच पाहतो की नाही? म्हणजेच विचार जर केला, उदंड बाजारी मिळाले, उदंड बाजारी मिळाले, परिते धूर्तेची आळिले.
धूर्तापासी काही नसले बाजारांचे. बघा प्रत्यक्षपणे उदंड बाजार बुणगे एकत्र जरी आले तरी धूर्त चतुर माणूस त्यांना बरोबर ओळखतो. आपल्याला लोक बघा बोलणारी येतात, आपण त्यांना प्रत्यक्षपणे बघा, अरे ही व्यक्ती सांगायला आली आणि आपण त्यांना फसून गेलो. आपला देह फसून जातो, परंतु ओळखायचं आहे आपण कुठे चुकलेलो आहोत, कुठे आपली फसवणूक झालेली आहे. ती व्यक्ती काय सांगायला आली होती आणि आपण काय करून बसलो. परी ते धूर्तेची आळीले, धूर्तापासी काही नसले बाजारांचे. म्हणजे माणसाला ओळखता आलं पाहिजे, बरोबर की नाही. म्हणजे विचार जर केला, या कारणे मुख्य तयांसी करावे सख्य, येणेकरिता असंख्य बाजारी मिळती. या कारणे जे कोणी मुख्य असतील, श्रेष्ठ असतील, त्यांच्याशी सख्य करावे. आता मुख्य कोण? आपल्या घरामध्ये जी कर्ता व्यक्ती असते ती मुख्य आहे, बरोबर आहे. सख्य कोण? बघा प्रत्यक्षपणे आपल्या घरातले नातेवाईक, सख्खे चुलत सर्व जेणे असतील ते. परंतु आपण त्यांच्या भोवती जमा होतो का? त्यांच्याशी एकरूपतेने आपण बोलतो का? नाही बोलत. म्हणून समर्थ म्हणाले, या कारणे मुख्य तयासी करावे सख्य, येणेकरिता असंख्य बाजारी मिळते. धूर्तासी धूर्ताची आवडे, धूर्त धूर्तीच पवाडे, उगेची हिंडती वेडे कार्य विन. हुशार मनुष्याला हुशार चतुर माणूसच आवडतो ना, बरोबर की नाही. शहाण्या लोकांमध्ये शहाणपणाची दाद मिळते आणि वेडे लोक वेडे असतात. ते काही काम न करता उगीचच भटकत फिरत असतात. म्हणजेच काय, आता विचार करा, शाळेमध्ये आपण पाहिले विद्यार्थी असतात. पहिल्या बेंचवर बघा हुशार विद्यार्थी असतो, हुशार विद्यार्थिनी असते. त्यांच्या बाजूला हुशार विद्यार्थी किंवा हुशार विद्यार्थिनीच असते ना. आणि त्यांची मनं एकमेकांशी बघा जुळत असतात. कारण का, तो पण अभ्यास करते, ती पण अभ्यास करते. हुशार आणि चतुर मनुष्य. परंतु जर कोणी त्रास देणारा जर आला, बघा लास्ट बेंचवर बसलेला जो विद्यार्थी तो पहिल्या बेंचवर जर आला, तो कधी अभ्यास करत नाही आणि तो जर आला तर त्याला अभ्यास करून देईल का? नाही करून देणार, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, धूर्तासी धूर्ताची आवडे आणि धूर्त धूर्तीच पवाडे. धूर्तासी धूर्तपण कळले, तेने मनास मनापण मिळाले, परी हे गुप्त रूपे केले पाहिजे सर्व. आता चतुर माणसाला चतुरपणाची पारख होत असते. त्यांची मनं प्रत्यक्ष एकमेकांशी जुळत असतात. आपण संवाद साधला पाहिजे. कशामध्ये कमतरता आहे? समर्थांचे राखता मन, तेथे येते उदंड जन आणि सज्जन आजर्व करतील. लोकांचं ऐकलं परंतु मन आपल्याला राखता आलं नाही. परंतु मोठ्या मनाने बघा सद्गुरूंची शिकवण आणि त्याप्रमाणे माणसाचं मन राखलं जातं. त्याला प्रसन्न करून घेतलं की असंख्य लोक एकत्रित येतात आणि सज्जन माणसं आणि सामान्य लोकही आजर्व करत असतात. ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीनं बुद्धी बोधावी, नीतीने वाट रोधावी पाषांडाची. ओळखीने ओळखीच वाढत असतात ना. आपल्या बुद्धीने लोकांना उपदेश करणं आणि नीतीन्यायाने वागून पाखंड मताचा प्रचार न होईल असा प्रयत्न आपण करत असतो. वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा, सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. वेश साधासुद्धा धरायचा पण अंतर्यामी अनेक कळा असावेत. आता उलटे चाललेले. वेश आपला बघा कावरा बावरा आहे, म्हणून सर्व लोकांचं प्रेम जतन करायचं आहे. त्यात कोणी बघा प्रत्यक्ष वेळ पडायचा नाही. म्हणजे काय, वेश धरावा बावळा,
आपण आपला नीटनेटकेपणा बघा, प्रत्यक्षपणे साधेपणा आणि उच्च विचारसरणी हेच आपल्या आयुष्याला उत्तम पोषक आहे. निस्पृह आणि नित्यनूतन प्रत्ययाचं ब्रह्मज्ञान प्रगट जाणत सज्जन दुर्लभ जगी. निस्पृह असून ज्याच्या ठिकाणी नित्य नूतन स्वानुभवपूर्ण ब्रह्मज्ञान प्रगट दिसत असतं असा जाणता सज्जन या जगात दुर्लभ आहे. नाना जिनस पाठांतरे निवती सकळांची अंतरे, चंचळपणे तदनंतरे सकळा राही. नाना विषयांच्या पाठांतराने युक्त सर्वांच्या अंतःकरणास निवविणारा असून तो चंचलपणे सर्वत्र संचार करीत असतो. एके ठाई बैसोन राहिला तरी मग व्यापाची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. तो जर एकाच ठिकाणी बसून राहिला तर मग सर्व लोकसंग्रहच नष्ट होईल. म्हणून सावधपणे सर्वांना वरचेवर भेट दिली पाहिजे. भेट भेटू जरी राखणे हे चातुर्याची लक्षणे, मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे. समर्थ म्हणाले वरचेवर भेटून त्यांना आपलंसं करावं ही चातुर्याची लक्षण आहे. उत्तम गुणांच्यामुळे मनुष्य मात्रांना समाधान प्राप्त होत असते. म्हणून समर्थ म्हणाले चातुर्याची लक्षणं काय, मूर्खपणाची लक्षणं काय, हेच तर प्रत्यक्षपणे आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे ना. भेट भेटू जरी राखणे हे चातुर्याची लक्षणे, मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.